तरी यारे लागे, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोटभरी पुरी म्हणाल तो वरी. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोटभरी पुरी म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. आजी देतो पोटभरी पुरी म्हणाल तो वरी. पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन, करो प्रथम नमन. चरण संगा दिया, दूसरे चरण संगा दिया. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. मी कला कुसरी काहीच लेणे, बोलतो वचनाचे भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याचे पूर्वावी. तुमचा अनुग्रह लादलो पावलं झालो जनार्दन. जयांचे केले आस्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. ते जोंतो श्री जड सद्गुरूंचे, ते नमस्कार होण्याचा. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत कृष्णशक्तिधर सदा. अन्नांशास्त्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दवल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण. शरण शरण एकनाथा पाई माता के बिना पाई माता के
नाथा पायी वासा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दासबायाचा आता उपेक्षिता मन तरी सत्ता अपुरी नका पाहू गुण दोष झालो दासबायाचा तुका म्हणे भागवत केले श्रुत सगळं नका पाहू गुण दोष झालो दासबायाचा प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला काल्याच्या प्रकरणातील जगद्गुरु जगदवंदनीय संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा असून या अभंगात महाराज म्हणतात तुम्हाला मी पोटभर खायला देईन. बस 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 उभा राह 2 मिनिटं बोला ना तुम्ही. बरं बरं सांग बोला 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 थोडं. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराजाची आवड निवड तुकाराम महाराजाजवळ नव्हती बरं का. काही लोक म्हणते कसं काय म्हणता सांगतो. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे या शब्दाचा अर्थ विचार करा. तुकाराम महाराज काय म्हणतात यार यायचं असलं या नाही तर तिकडे कुठेही जा विठ्ठल. ही शंका घेऊन मी बोलायलो बरं का. तुकाराम महाराज बोलत नाहीत. तुकाराम महाराज भगवंताचा संवाद सांगतात. भगवान परमात्म्याचा संवाद गोपाळाशी झालेला त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. येत असताना मात्र सगळ्याला बोलवलं बरं का. कीर्तनाला आलेले सगळे गावकरी मंडळ आले, माता भगिनी आल्यात, श्रोते मंडळी आलेत, आमचे गुणीजन मंडळ आलेत. सगळ्याचे नाव घ्यायला मला काही जमणार नाही. एक सांगतो मृदंगाचारी आहेत सुभाषबा. याल तरी यारी लागे बरं का सुभाषबा. तुम्हाला मी मुद्दाम म्हणाले याल तरी यारी लागे कारण यंदा तुमची अनुपस्थिती होती. कालेला चालीला आली तर सुरुवातीला नाही. असू दे हे कशाकरता म्हणायचं पुन्हा तशी चूक होऊ नये म्हणून सांगायला. दादांचे जे आशीर्वाद मिळालेत ज्या ज्या गावाला त्यांचे शब्द आपल्या हृदयात घुसून बसलेत ते अजून निघणार नाहीत, निघत नाहीत. त्यांची सेवा आम्ही करण्याचा प्रयत्न केला आहे. आता नाना महाराज सांगतील बोलतील त्याचाच काय त्याचा मुलगाही सांगतो कीर्तन.
माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तुवरी. प्रातप्रसंगी प्रस्तुत प्रातस्मरणीय गुरुवर्य भाऊंनी घेतलेला अभंग. वस्तुस्थितीत हा अभंग भाऊ घेणार आहेत हे मला माहित नाही, परंतु मी अभंग घेतला तर कोणता घ्यावा आजच्या दिवशी हा माझ्या मनात भाव आला, आणि जो माझ्या मनात भाव आला तोच अभंग गुरुवर यांनी घेतला आहे. विठ्ठला याला शास्त्रानं म्हणतात आत्मावई पुत्र नामासी. अर्थात धर्मशास्त्रानं निर्णय असा दिलेला आहे की मुलगा हा आत्मा जे म्हटला जातो तो या कारणानंच म्हटला जातो की बापाचं आणि त्याचं शरीर भिन्न दिसायला असतं, परंतु अंतःकरणाची जी जडणघडण आहे आणि विचारधारा आहे ही शक्यतो एक असते. विठ्ठला जे व्हायचं असतं ते योग्य घडत असतं. गुरुवर्य प्रातस्मरणीय भाऊंच्या हाती कार्यक्रमाची सुरुवात व्हायला ही क्रमप्राप्तच होती, आणि त्या दृष्टिकोनातून गुरुवर्य भाऊंच्या हस्ते हे आजच्या काल्याच्या कीर्तनाची सुरुवात झालेली आहे. मागील 50 वर्षापूर्वी आपल्या गावातले ज्येष्ठ नागरिक म्हणून हरिभक्तीपरायण, आता एक त्याच्यातले हयात आहेत आणि एक हयात नाहीत, आपले बाबासाहेब काका आणि हयात नसणारे आदरणीय शिव काका, या दोघांनी पुरुषोत्तमपुरीला गेले. हे सगळं मला माहिती आहे. त्याचं कारण आहे की मी ज्येष्ठांसोबत बोलत राहिलो, नेहमी करता जुन्या लोकांशी बोलत राहिलो. त्यांनी सांगितलं, आम्ही मनानच सप्ताह धरला आणि प्रातस्मरणीय दादांकडे गेलो आणि दादाला सांगितलं, दादा असा असा सप्ताह आहे आणि तुम्हाला सप्ताहाला यायचंय. दादा खूप हसले म्हणे, त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे बरं का. दादा खूप हसले आणि हसल्यानंतर दादा म्हणले, यांनी विचारलं काऊन हसले दादा? ते म्हणले, पोरा हो, सप्ताह असा करायचा नसतो. विठ्ठला प्रत्येक गोष्टीला एक मालक असतो, प्रत्येक गोष्टीला एक मार्गदर्शक असतो. अगोदर विचारावं लागतं, त्याची तिथी ठरवावी लागते, योग्य तिथी योग्य माणसाकडून काढून घ्यावी लागते, मग त्याच्यावर सप्ताह करावा लागतो. पण एकही चांगल्या गड्या हो, तुमच्या अंतःकरणात भाव आला आणि त्या भावनेला पूर्तता देण्याचा योग आज माझ्याकडे आला. हरकत नाही, या वर्षीचा सप्ताह तुमच्या मनावर, पण पुढच्या वर्षीपासून मी तिथी काढून देईन त्याच्यावर सप्ताह. विठ्ठला प्रातस्मरणीय दादांनी तिथून पुढे त्यांना काढून दिलेली मित्ती आणि त्याच्यावर होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह मागील 50 वर्षापासून चालत आलाय. हा 50व्या वर्षाचा फार मोठा महोत्सव आहे. सोन्यासारखे दिवस आले. एक वाक्य बोलतो, कीर्तनामध्ये किती बोलणं होईल हे मी सांगू शकत नाही, परंतु लक्षात ठेवा बाबांनो, जीवनभर एक गोष्ट लक्षात ठेवा, येणारा प्रत्येक दिवस पुन्हा येत नसतो बरं का. येणारा प्रत्येक दिवस आयुष्यातला पुन्हा येत नाही. आणि पुढे सांगू का, असा सोन्यासारखा दिवस पुन्हा कधीच येत नाही. विठ्ठला अरे एखादा सप्ताह 50 वर्ष व्हावा, त्याची साधना, पण आपलं गाव तसं फार काही मोठं, तसा आकार मानानं गावाचा जर विचार केला तर फार मोठं गाव नाही, पण तरी देखील आपल्या गावातल्या लोकांनी मागील 50 वर्षाचा, मी साक्षीदार आहे या सप्ताहाचा, एका पट्टीमध्ये सप्ताह व्हावा. मृदंग वादकाची, गायकाची अनेक वेळेस वानवा पडावी, तो कधी कधी 2-2, 4-4 महाराज एका मंडपात बसलेले असावे. या सगळ्या गोष्टी मागील 30 वर्षापासून मी पाहून आहे. माझं वय 40 आहे. 10 वर्षापासून या सप्ताहाला येतो. माझी मला याची पूर्ण जाणीव आणि आठवण आहे. परंतु वाढता हा होत असणारा कार्यक्रम, जिथे एका पट्टीमध्ये एका शामियानामध्ये कार्यक्रम व्हावा, गुरुवर्य भाऊंची भागवत कथा व्हावी, आणि हा सगळा कार्यक्रम आज वाढत 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 एवढा त्याचा वेलू गेला गगनामध्ये, त्याचा वेलू गेला गगनामध्ये, त्याचा वेलू गेला गगनामध्ये, त्याचा वेलू गेला गगनामध्ये, इवलेत रोप लावली वारी, इवलेत रोप लावली वारी, त्याचा वेलू गेला गगनामध्ये, त्याचा वेलू गेला द्वारी आणि त्याचा विलू गेला गगनावरी. हा प्रातस्मरणीय दादांच्या हाताने झालेलं बीजारोपण एक बीजोत्फलत्पत्तीचा न्याय सांगतो ऐका. बीज चांगलं असलं तर ते सामान्य भूमीमध्ये सुद्धा चांगलं फळ देत असतं. भूमी चांगली असली तर त्याच्यामध्ये सामान्य बी सुद्धा चांगलं फळ देत असतं. आणि योग असा असतो, कधी बीजही चांगलं असावं आणि कधी कधी भूमीही चांगली असावी, मग जे फळ मिळतं ते आज आनंद गावत आहे. विठ्ठला
भगवान परमात्मा सांगतात, बाबानो अरे तुम्ही माझ्या मागे या, याल तरी यारी लागे. बाबानो तुम्ही सगळे माझ्या मागे या. पण भगवान परमात्म्याने आग्रह धरला नाही बरं का. भगवान परमात्म्याने सांगितलं जर यायचं असेल तर या. कारण काय, आम्ही जर आग्रह करू तर त्यांची जिम्मेदारी आमच्या खांद्यावर घ्यावी लागते. भगवान परमात्मा म्हणले मी संत नाही. कारण संतामध्ये आणि देवामध्ये हा फरक आहे. साधू संतांचं कार्य असं आहे की साधू संत जर एखादा थकला तर ते त्याला कडेवर घेऊन देवापर्यंत पोचवतात. भागली आमज वाहतील कडिये, हा साधू संतावर असणारा विश्वास आहे. हे साधू संतांचं कार्य आहे. देवाचं म्हणणं असं आहे याल तरी. जर बाबांनो तुम्हाला माझ्याकडे यायचं असेल ना तर या. मी तुम्हाला आग्रह धरत नाही. पण एक आहे, तुम्ही माझ्या मागे आले ना तर तुमच्या जीवनाला जी आवश्यक आहे ती फलप्राप्ती दिल्याशिवाय राहणार नाही. जे तुम्हाला आवश्यक फलप्राप्ती ती दिल्याशिवाय राहणार नाही. मग आता विचार आपल्यावर आहे, आम्ही जावं की नाही मागे, हा पहिला प्रश्न आहे. अगोदर आम्ही मागे जावं की नाही हे पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आम्ही जावं मागे तर कुणाच्या जावं. विठ्ठल काय झालंय, विनोदानं बोलू का. एक आंधळा माणूस दुसऱ्या आंधळ्याला म्हणला कुठं जायचंय. तो म्हणला अमुक अमुक गावाला. तो म्हणला योग जमला का नाही, मलाही त्याच गावाला जायचंय. बरं झालं म्हणला, आपण दोघं सोबती झालो, चल आपण दोघं जण जाऊ. तो म्हणला पण मला रस्ता पूर्ण माहीत नाही ना. रस्ता माहीत नाही. बरं दुसरी गोष्ट आहे अशी मलाही दिसत नाही. तो म्हणलं त्याला काय होतंय, रस्ता माहितीचा भाग सोड, दिसत तर मला पण नाही. मग म्हणले मग काय करायचं काय. तो म्हणला काही काळजी करू नको, तू फक्त माझ्या मागं चल, मी तुझं कल्याणच करतो. कोण म्हणलं, एक आंधळ. कोणाला म्हणलं, दुसऱ्या आंधळ्याला. आता पुढे जाऊन बोलू का. सध्या असं झालंय, आंधळे पुढे चालायलेत आणि डोळस त्याच्या मागं पळायलेत. विठ्ठल आंधळ्याच्या मागे आंधळा गेला तर त्याचा घात निश्चित आहे. साधू संत आंधळाच्या काठी लागले, आंधळ्याच्या काठी लागले, आणि आंधळ्याच्या मागे जर आंधळ्यानं चालावं तर दोघांचा घात निश्चित आहे. पण दुर्दैव याचं आहे की आंधळे पुढे चाललेत आणि डोळस मागं चालायला लागलेत. हे फार वाईट आहे. आंधळ्याच्या मागं आंधळ्यानं चाललं तरी ठीक आहे, कारण याला दिसत नाही त्याला दिसत नाही. पण याला दिसत असून जर त्याच्या मागे जर आम्ही अनुगमन करत असू तर कैसे आंधळे हे जन. साधू संत सांगतात अरे हे असं आंधळ कसं जग जन्माला आलं जे गेले विसरून आंधळ्याच्या पाठीमागं आंधळ्यानं जाऊ नये. पण याचा अर्थ आंधळे वाईटच असतात असे सुद्धा नाही बरं का. काही काही आंधळे हुशार असतात. आता गुरुवर्य भाऊ समोर उपस्थित आहेत आणि सगळी विद्वान जुनी 50 वर्षाची साथ संगत करणारी माणसं आजूबाजूला उभी आहेत. एक कथा वाचायला मिळाली होती ती सांगतो ऐका. एकदा एक आंधळ रात्रीच्या वेळेस हातात कंदील घेऊन निघालं. एक आंधळ हातात कंदील घेऊन निघालं. कधी, रात्रीच्याला. पायाखालचा रस्ता होता आणि पायाखालचा रस्ता चालत 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 आपला तो बरोबर आंधळा वाटेने चालत होता आणि समोरून एक डोळस आला ज्याला डोळे होते. आणि डोळे असलेल्या डोळसानं बोलायला सुरुवात केली. कोण आहे रे. त्याने सांगितलं मी अमुक अमुक आहे. गावातला होता, ओळखीचा होता. ते म्हणले कमाल झालं, अरे जात्यांना मनुष्य आहे जो कधीच पाहू शकत नाही असा तू, आणि हातात
कंदील घेऊन निघालास? अरे तुला कळतं का नाही? अरे वृथा दीपो दिवा पिचत असं अंधाला दीपाला काय हो, अंधा पुढे दीप खरासी चंदन आणि सर्पा दुग्धपान करू नये. काही गोष्टी करण्यात अर्थ नाही. अरे आंधळा माणूस, तुला कशाला दिव्याचा उपयोग, काय गरज आहे तुला दिव्याची, काय म्हणून कंदील हातात घेऊन निघाला रे? असं म्हणल्यानंतर तो म्हणला खरी गोष्ट आहे बाबा, पण कसं आहे माहितीये का, तुझ्यासारखे बरेच शहाणे जे बिगर दिव्याचे घराच्या बाहेर निघाले ते आमच्यासारख्या आंधळ्याला धडकू नये म्हणून हातात दिवा धरलाय. चिंतन हे कधी एका बाजूने घडत नसतं. चिंतन हे व्यतिरेक भावानं उलटही करावं लागत असतं. कसं असतं, काही ज्यावेळेस तण निघालं नाही का, इकडून पाळी घालीत गेल्यावर पुन्हा वापस आणली पाहिजे. विठाला अशा थोडक्यात स्वरूपात मला एक म्हणायचंय, भगवान परमात्म्याने हाक मारली, याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे. बाबानो, तुम्हाला यायचं असेल तर माझ्या मागे या. भगवान परमात्म्याने जर तरची भाषा करण्याचं एकमेव कारण आहे की बळत जर आम्ही एखाद्याला उपस्थित केलं ना तर ते झोपी काढतात, ते त्याच्या गोष्टीचा लाभ घेत नाहीत. बलात्कारी जणी आणिला कथेसी निद्रा घेईल उडासी टोकटी दुनिया. म्हणून त्यांचा उपयोग या परमार्थ कार्यात होऊ शकत नाही. म्हणून काय केलं पाहिजे, आपल्याला मुक्तीची इच्छा निर्माण झाली पाहिजे, मुक्त होण्याची भावना झाली पाहिजे आणि मग त्यानं परमार्थ करण्यासाठी भगवंताच्या मागे निघावं. मग भगवान म्हणतात या आलं तरी यारे लागे. पण येत असताना काही आवड निवड आहे का? म्हणले काही आवड निवड नाही, सगळ्यांनी या. याल तरी यारे लागे अवघे, सगळ्यांनी यायला सांगितलं. अवघे याच्यामध्ये कोणाला अडवलं नाहीये भगवान परमात्माने. सकळासी सगळ्याला इथे अधिकार आहे. सकळासी येथे आहे अधिकार, कुणाला त्या ठिकाणी प्रतिबंध नाही. यारे यारे सगळ्याला यायला सांगितलं. सगळे यायला तयार झाले, पण ते काही सगळे तुमच्या आमच्यासारखे होते काय? बोलवलं की बोलवलं, गेले की गेले, आले की आले, तसं नाही. भगवंता, अरे एक तर तू आम्हाला संगती करायला सांगतो, पाठीमागे यायला सांगतो, पण कार्य केल्यानंतर त्या कार्याची फलनिष्पत्ती झाली पाहिजे, अर्थात परिणाम काहीतरी झाला पाहिजे. सप्ताह करतो, काय परिणाम आहे? सप्ताह केल्यानंतर जर भांडणं लागू लागली तर हा सप्ताहाचा परिणाम नाही. विठ्ठल लक्षात ठेवा, सप्ताह केल्याचा परिणाम आमच्या गळ्यात माळी असल्या पाहिजेत. सप्ताह केल्याचा परिणाम आम्ही वारकरी झालो पाहिजे. सप्ताह केल्याचा परिणाम भक्ती वाढली पाहिजे. सप्ताह केल्याचा परिणाम वारकरी वाढले पाहिजेत. सप्ताह केल्याचा परिणाम पाकिटं वाढले पाहिजे. सप्ताह केल्याचा परिणाम काय? आमच्या अंतःकरणात वैराग्ययुक्त भक्तीची प्रतिष्ठापना होणं हे सप्ताहाचं त्या ठिकाणी महत्त्वाचं फळ सांगितलेलं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, ठीक आहे देवा, आम्ही तुझ्या मागे येऊ हरकत नाही, पण आम्ही तुझ्या मागे आल्यानंतर तुझं महत्त्व वाढणार आहे, नाही असं नाही, पण आमचं त्याच्यामध्ये फलनिष्पत्ती काय? भगवान परमात्मा म्हणजे काळजी करू नका, मी तुमचं पोट भरेल अशी पुरे
ते चोपदाराचं काम त्यांनी पूर्ण चोखपणे पार पडले. ते म्हणते महाराज यांना सांगा जरा अप्पर डिप्पर द्या आणि मग गाड्या आणा. विठाला विठाला. आणि तुम्ही कसे सगळे दिग्गज जुनी माणसं आहेत बरं का. तुमच्यासमोर बोलायचं म्हणजे मला प्रश्न पडतो. वस्तुस्थिती अशी आहे की मला एक दृष्टांत आठवला बरं का. एकदा झालं असं की एका जुन्या काळी कोट घालायची पद्धत होती. कोट ऐक असे लांबके कोट वगैरे घालायचे. मग ते एका माणसानं नवीन कोट शिवायला टाकला आणि नवीन कोट शिवायला टाकल्यानंतर त्या टेलरनी ते शिवून पाठवला. योगायोग असा म्हणलं बरं झालं उद्या परवा दिवशी लग्नाच्या कार्यक्रमाला जायचंच आहे आपल्याला, नवा कोट घालून जाईल. आता ते कोट त्याने घालून पाहिला तर ते कोट जिथं पाहिजे त्याच्यापेक्षा 4 बोटं त्याच्या बाह्या लांब निघाल्या. कशा निघाल्या? 4 बोटं बाह्या लांब निघाल्या. आता 4 बोटं बाह्या लांब निघाल्यानंतर ते म्हटलं हे काय बरं दिसणं. त्यानं असा कोट जशाल तशी घडी घालून ठेवला आणि घडी घालून ठेवून असा अंगणात आला. जुन्या काळी अंगण असायची ना, दारात अंगणात आला आणि अंगणात आल्यानंतर मोगम घरात म्हणला कोणी आहे घरात? लक्षात घ्या मी आत्ता हे कोट शिवून मागवला होता, तो कोट शिवून आलाय, पण झालं काय 4 बोटं जास्त आहे, जरा 4 बोटं कमी करा आणि शिवून ठेवा, उद्या सकाळी मला लग्नाला निघायचंय. गेला बाबा रानात येडा करायला. संध्याकाळ पुस्तोर काय आला नाही. आता आला नाही. घरात 3 जणी होत्या. एक होती सून, दुसरी होती लेक आणि तिसरी होती बायको. आता सून विचार करती, ती म्हणली येरीन तेरी मलाच काम करणं आहे, सगळ्याचं जाईल माझ्या सुनेच्या डोक्यावर येईन. आखर सासूरवाचं हे काही नवीन काळ 5G आलेलं नाही, पहिला 2Gचाच कार्यक्रम आहे. माझ्यात मागं ताण राहील, कशाला उगाच करायचं आहे. आपण जाऊ कामातल्या कामात पटकन तेवढं काम करू. कातर घेतली, करकर 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 4 बोटाचं माप घेतलं, करकन कापलं आणि सरकन शिवलं आणि जागेवर घडी घालून ठेवली आणि आपल्या कामाला निघून गेली. आता ती कामाला निघून गेल्यानंतर थोड्या वेळाने पोरगी आली. ती म्हणली कशाचं काय? वहिनी म्हणत्यान माय मी कामात होते. आई म्हणेन हो आता बसतो मीच करीत आले ना, आता का मीच करीत बसू का? शेवट वडील मला चिडतील. ते म्हणते पोरगी कामात होती सुनबाई, तुझ्या माईला तर काही काम जमत नाही, निदान तुला तरी अक्कल पाहिजे ना बापाची काळजी, शिवायला नव्हतं पाहिजेच काम ते कापून. असं म्हणल्यावर ती म्हणली नको, आपल्यावर बोलणे येण्याच्या ऐवजी आपण आपलं काम करावं. तिनं 4 बोटाचं माप धरलं, कर कातरलं, सर शिवलं आणि जागेवर घडी घालून ठेवली. आता जागेवर घडी घालून ठेवल्यावर रात्र व्हायची वेळ आली, मालक यायची वेळ आली. ती म्हणली आले कीच विचारते माय माझ्याशिवाय तर घरातलं पान हलत नाही. जिला असं वाटतं का ती कहाच काही करीत नाही. विठाला काय कशाची असू ना, कशाच्या लेकी नाही कुणाचे कुणी. महाराज लोक कीर्तनात सांगते ते का खोट आहे का? अगं कोणी मदतीला येत नाही, तेथे कोणी सोडविना. चला म्हणली आपली घ्या कातर. घेतली कातर, कातरलं ते कर कातरलं, सर शिवलं आणि जशाला तशी घडी घालून ठेवून दिली. प्रत्येकीने एकच ऐकलं होतं की 4 बोटं कापायचंय आणि शिवायचंय, 4 बोटं कापायचंय आणि शिवायचंय. आता 4 बोटं कापायचंय आणि शिवायचंय जसं हे म्हणले ना अप्पर डिप्पर देऊन, तसं अप्पर डिप्पर देऊन व्हायला पाहिजे होतं का नाही. दुसऱ्या दिवशी मालक उठला, सकाळी स्नान केलं, नवा कोट घालायचा म्हणून थाटात आनंदात गेला आणि जसं कोट घातलं त्याचं जंपरच झालं. विठाला तसं 4 बोटं कापायचा हिशोब प्रमाण धरायचा. जरा माझा विचार करून धरा, नाही तर माझं जंपरच व्हायचं. विठाला एवढंच मला म्हणायचंय बाबांनो, आपण परमार्थिक माणसं, जुनी माणसं, पारंगत माणसं आहेत. आता कसं आहे, मी विनोदानं असंही म्हणत असतो की ॲट अ टाइम 2 गाड्या सुटल्या का, तर मी आता जंक्शन स्टेशन निर्माण करू शकत एवढा मोठा नाही झालो, पण माझा विचार असं होता असं परतूर सारखं आपले 2 गाड्या घेता येतात. एक इकून घ्यायची, इकडली इकडे सोडायची आणि इकडे सोडायची. पण ॲट अ टाइम 3 गाड्या सुटल्यावर अजून आपलं जंक्शन स्टेशन व्हायचं बाकी आहे. विठाला भगवान परमात्मा म्हणतात काळजी करू नका बाबांनो, मी काय करील आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तू बरी. गुरुवर्य भाऊ समोर आहेत. गुरुवर्य भाऊंच्या चिंतनानंच गुरुवर्य भाऊंच्या चरणावर सेवा समर्पित करू. गुरुवर्य भाऊ लहानपणी मी मला चांगलं आठवतंय, मी जेव्हा पहिल्यांदा कालेच्या कीर्तनाला कोळसेवाडीला हा अभंग घेतला होता, फार लहान होतो, वय वर्ष 12 नाही तर 14 वर्षाचा असेल. आणि तेव्हा हा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला. त्यावेळेस भाऊनी मला सांगितलं होतं बाबा पाहता याच्यावर चिंतन काय सांगशील? आजी देतो पोट भरी. म्हणलं तुम्ही सांगा, मी तसं कीर्तन करतो. आणि मग त्यावेळेस गुरुवर्य भाऊंनी मला मार्गदर्शन केलं होतं. लक्षात ठेव बाबा, जीवनामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या कधीच पूर्ण होत नाहीत. ज्या मातो जठरो जाया जात वेदो जलाशया पूर्यता नैव पूर्यन्ते जकारात पंचदुर्भराः. काही जकार असे आहेत की जे कधीच भरल्या जात नाहीत. कोणता? ज्या मातो, पहिला जावा
जावाई जामातो म्हणजे जावई, जावयाचं मन कधीही भरत नाही. आता आजकालचे जावई म्हणतात आम्ही तुम्हाला देतो बापा फक्त पोरगी द्या. विठाला विषय जुना आहे. जावयाला कितीही धन दौलत अर्पण करा, जावयाचं मन पूर्ण भरत नाही. जामातो पहिला जावई, दुसरा जठरो. जठर म्हणजे पोट. मला सांगा पोट आजपर्यंत कधी कुणाचं भरलंय का? आणि जर भरलं असतं तर पुन्हा आपण जेवायला स्वयंपाकाला गॅस वगैरे पेटवला असता का? जे दिसेल त्याबद्दलचा हव्यास या मुखावाटे निर्माण होतो आणि ते पुन्हा खाण्याचा भाव निर्माण होतो. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, खाल्लेलं या उदरामध्ये कायमचं राहत नाही आणि पोट कधीच कायमचं भरत नाही. पण तरी देखील भगवान परमात्मा म्हणतात मी तुमचं पोट भर देतो. आता लक्षात घ्या, जामातो जठरो जाया. जाया म्हणजे बायको. बायकोचं सुद्धा मन कधीही त्या ठिकाणी भरू शकत नाही. आपण तिला अनेक अलंकार आणून द्या, काही उपयोग नाही म्हणते. आपण तिला अनेक त्या ठिकाणी खाद्यपदार्थ वगैरे वेगवेगळ्या वस्तू आणून द्या, तरी देखील ती नाराज राहिल्याशिवाय राहत नाही. मग ती एखाद्या भिकाऱ्याची पत्नी असो नाहीतर राजाची राणी असो, पण ती कुठे ना कुठे नाराज झाल्याशिवाय राहत नाही. विठाला भाऊ सांगत असतात, एकदा झाला असा प्रकार की एका माणसानं घरामध्ये पत्नीशी बोलायला सुरुवात केली. पत्नीनं जरा थोडंसं हंजड हिंजड करून अनादर करून बोलायला सुरुवात केली. हो माहिती, हो माहिती, हो माहिती. ते म्हणलं काय झालं, रिचार्ज संपलं काय कोणास ठाऊक? हां, मोबाईलचं रिचार्ज संपलं, काही झालं. म्हणलं बरेच दिवस झालं, सणवार येऊन गेलेला आहे, काही गोष्ट पाहिजे का? ए बाई कशामुळे असं चिडचिड करून बोलायला लागली ग? खरं सांग काय पाहिजे तुला? ती म्हणली खरं सांगा किती वर्ष झाले, एखादा तरी नवा दागिना घेतला का तुम्ही मला? अहो माझ्यासारखी सुंदर आहे का कोणी जगामध्ये? आमच्या वासुदेव महाराज येडीचं भारूड करतात तेव्हा पहा ते म्हणजे आहे का अशी येडी आहे तुमच्या अख्ख्या गावात? तसं ती म्हणली अख्ख्या गावात माझ्यासारखी सुंदर स्त्री कोणी नाही. आणि असं असताना सुद्धा तुम्ही एखादा नवा दागिना मला घेत नाहीत म्हणजे हे काय योग्य आहे का? तो म्हणला काय म्हणणं आहे तुझं, नवा दागिना पाहिजे? तो म्हणला हे बघ, तू कपाटातले पहिले दागिने काढ, सगळे घाल आणि मग मला सांग तुला दागिना कोणता पाहिजे. तिनं सगळे दागिने घातले महाराज, पैंजणापासून अगदी डोक्यावर बिंदीपर्यंत एवढे दागिने घातले. सगळे दागिने सांगितले असते पण आपल्याकडे आता वेळ नाही. सगळे नखशिखांत दागिने घातले, जागा शिल्लक राहिली नाही एवढी. ती म्हणली मला माहीत नाही, एवढे सगळे दागिने असले तरी मला आता नवा एखादा दागिना पाहिजे. तुम्ही जा शहराच्या ठिकाणी नवा दागिना आणा. असं म्हणल्यानंतर गेले व नवा दागिना आणण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी गेला. मोठ्या चांगल्या एखाद्या सोनाराच्या घरी गेला आणि त्याला जाऊन विचारलं दुकानामध्ये, बाबा एखादा नवा दागिना आहे का? बजेटचा काही प्रॉब्लेम नाही, आपला ऊस नोंद नसताना गेलेला आहे आणि बिल सगळ्याच्या अगोदर आलेलं आहे. विठाला फक्त पैसा सांगा आणि माल द्या. सगळे दागिने ते म्हणले हे आहे ते आहे ते आहे ते आहे ते आहे सगळे दागिने. सगळे दागिने आता राहिला कोणता? त्या दागिना तयार करण्याने विचार केला, जवळपास आता शरीरावर दागिना घालावा अशी जागा शिल्लक राहिली नाही. आणि ती जागा म्हणजे फक्त जर शिल्लक काढली तर एवढीच आहे बघ गालाव. आता तो हुशार होता. शहाण्या माणसानं आपला फायदा करून घेतला पाहिजे. जर समोरचा फायदा करून द्यायला तयार असेल तर आपण फायदा करून घेतला पाहिजे. एका माणसानं अंधार उपसायला दिला. अंधार काय उपसायला दिला? अंधार. शहरात राहणारा, गावातल्या वाटण्या झाल्या, लादणी याच्या वाट्याला आली. लादणी याच्या वाट्याला आल्यानंतर तो म्हणला पाहू तरी आपली लादणी कशी आहे. गेला तर बाप रे बाप रे बाप रे बाप म्हणलं सगळं अंधारच आहे, आता कसं काय करावं? शेजारी बाकीचे म्हणले हां याचा फायदा आपण घेतला पाहिजे. बरेच बाकीचे गैरफायदा घेते हे अजून कळत नाही आपल्याला. विठाला ते म्हणले साहेब हा अंधार बाहेर काढायचा असला ना तर आपल्याला माणसं रोजाने लावावं लागतील. म्हणले किती माणसं लागतील? आता यांची जेवढी टोळी होती तेवढेच.
माणसाचं कसं आहे, जेवढी आपली टोळी तेवढ्यावर भागतं पुन्हा. मग हा आमच्याकडे एवढे माणसं आहेत, एवढ्या माणसात काम होईल, किती रुपये म्हणले, काय नाही 5,000 रुपयाला द्या. 5,000 रुपयाला द्यायचं ठरलं बुवा. सुरू झालं काम. जेच त्यांनी खोरे फावडे भरायला सुरुवात केली की बाहेर आणून फेकायचा, अंधार भरायचा, बाहेर फेकायचा, भरायचा, बाहेर फेकायचा. किती वेळ झाला असं, संध्याकाळ चांगली होऊस तर जवळपास अर्धी रात्र जवळपास झालं, तिथपर्यंत झालं बुवा. आणि यांनी आला पाहायला, म्हणलं आपण 5,000 दिलेलं आहे, उक्त सगळं उक्त म्हणा, अजून झालं का नाही. पाहायला आलं ते म्हणलं, बाप रे, हे तर पहिल्यापेक्षा जास्त काळं दिसायला बुवा, हे जास्त वाढलं. ते म्हणले आमचाच सौदा फासला, अजून 5,000 देत असतात नाही तर हे आपल्याच्याने काढणंच होत नाही. कोण म्हणतंय, ते माणसं. तेव्हा म्हणलं अजून 5,000 घ्या बा, पण हे अंधार सगळा बाहेर काढा. आणि बसला असाच बाहेर येऊन मंदिरासारख्या ठिकाणी. एक जण आला, ते म्हणला, का रे काय करतो म्हणल्यानंतर ते म्हणला, काय नाही, आपला अंधार उपसायला दिला. ते म्हणले, अंधार उपसायला दिला, हो लहान अंधार फार झाला. आणि जेव्हा खोदत गेलोत मध्ये, तर त्यांनी सांगितलं आता शिकतं गाभ घ्यायला लागलं. म्हणले हे भलो अजून मध्ये जास्त आहे, असं बाप्पा. ते म्हणले मला पाहू दे बरं, मला पाहू दे म्हणून तिथं गेला. आणि तिथं गेला आणि काही नाही, नुसती एक बॅटरी चमकवली. एका बॅटरीच्या चमकण्यामध्ये मधला अंधार गेला, पण बाकीच्यानं आपला फायदा करून घेतला. विठाला हुशार होता. दुकानदाराने विचार केला, आलाय संधीचा भाग कशाला सोडायचा. तो म्हणलाय बा लक्षात ठेवा, दागिन्यापेक्षा दुप्पट किंमत घेईल कर्णावळीची. म्हणजे हरकत नाही, काय करणार. म्हणजे गालगोळे नावाचा एक नवा प्रकार आहे, माहिती आहे तुम्हाला गालगोळे. ते म्हणजे नाही बा, गालगोळे आपण पहिल्यांदाच ऐकले. इकून एक गोळा मस्त गोळे केले, त्याला मधून नट बोल्ट बसविले आणि नट बोल्ट बसून त्याच्या हातात दिले. म्हणले किती झाले, 2.5 लाख. यानं वजन सुद्धा न करता घेतले बा 2.5 लाख. म्हणला बस, बायको खुश झाली तर सगळं जग खुश आहे. आता ज्याचे लग्न झाले त्याला माहिती आहे. विठाला मी तर म्हणतो बरं का भाऊ, पुत्रहीनस्ते मी राज्यम सर्वम दुःखाय कल्पते, जसं आहे की नाही, तसं आपल्या घरामध्ये जर पत्नी नाराज असेल ना, तर अनेक माणसांची हीच अवस्था आहे, सर्वम दुःखाय कल्पते. विठाला गेला घेऊन घरी घेऊन, अगं काय हे बघ, तुझ्यासाठी दागिना आणला. कोणता दागिना आणला. म्हणजे गालगोळी आणली. गालगोळी. ती म्हणली माय गालगोळे, नवीनच ऐकला प्रकार, मी काय याच्या अगोदर ऐकला नाही. आणि हा कुठे घालायचा असतो. ते म्हणले नथनी कुठं घालीत असते, नाकात. कानातले कुठं घालीत असते, कानात. मग गालगोळे कुठं घालायचे, गालात. ती म्हणली माय छिद्र तर नाही. ते म्हणले काय नाही, सुताराला नाही तर लोहाराला बोलवायचं, किकऱ्याने छिद्र पाडायचं आणि द्यायचं बसून. ती म्हणली मग बोलून आणा छिद्र पाडा. विठाला म्हणण्याचा भाग, जामातो जठरो जाया जात वेदो जलाशय. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये जर चिंतन करून गेलो, आपूर्यमाणमचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशंती यद्वत तद्वत कामायम प्रविशंती सर्वेस शांतिमाप्नोति न कामकामी. जसा समुद्र कधीही पूर्ण होत नाही, तसं तुमचं आमचं जीवन, उदर पोट या अनेक गोष्टी कधीही तृप्त होऊ शकत नाहीत. म्हणून महाराज म्हणतात, बाबांनो आता विचार करा. खरं तृप्त व्हायचं असेल ना, तर भगवंताच्या सानिध्यात गेलं पाहिजे, देवाच्या सानिध्यात गेलं पाहिजे. आणि जगात एकमेव तोच असा दानशूर दाता आहे जो आपल्याला तृप्तता देऊ शकतो. विठाला या माझ्या मागे. त्याचं फल निष्पत्ती सांगितली. आजी दे तो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. माझ्या जर मागे तुम्ही आलात तर मी तुम्हाला पुरे 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 म्हणेल आणि तुमच्या उदराची तृप्तता होईल, एवढं तुम्हाला देईल. असं म्हणल्यावर भरपूर भेटायचं म्हणलं की माणसं जायच्या अगोदरच गडबड करते. किती, कसं, केव्हा, कुठं, कशा पद्धतीनं जे चर्चा होणार, बापा. म्हणजे कसं असतं, खर्चा करणार तिकडे असतो, चर्चा करणार इकडे असतात. विठाला भगवान परमात्मा म्हणले, हे बाबानो, तिथे पोचायचंय, अजून कार्यसिद्धीला न्यायचंय. तुमच्या गप्पा अगोदर जर चालत असतील तर हे बरोबर नाही. त्याचं कारण आहे, लक्षात ठेवा, धर्मशास्त्रानं सांगितलंय, विदुर नीतीमध्ये सुद्धा चिंतन याचं आलेलं आहे की शहाण्या माणसानं चर्चा तेव्हा करावी जेव्हा कार्य जवळपास सिद्ध झालेलं असतं. विठाला भगवान परमात्म्याने पाहिलं तर यांच्या गप्पाच चालू. भगवंतानं सांगितलंय, पहा, तुम्हाला जर उदर तृप्ती करायची असेल आणि माझ्या मागे यायचे असेल तर 2 नियम पाळावे लागतील. ते तिसऱ्या चरणात.
अर्थानं आपण मार्मिक माणसं आहोत. प्रमाण हळूहळू चालायचंय. मग गडबडीनं चाल सुद्धा नाही धरली, ती सुद्धा हळूहळूच धरली. विठाला कसंही माहितीये का, खरी गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा. परमार्थात जगता आलं पाहिजे, त्याच्यातल्या एका एका शब्दाचा आनंद घेता आला पाहिजे. आणि जर तो घेतला तर खरंय. आता जाऊ द्या, मला थोडा वेळ जाईल आपला सगळ्यांचा, पण आठवलं म्हणून बोलतो. आपल्या रामदासांना कुठे गेलं? रामदासांनाची आठवण मला जीवनभर राहणार आहे. जीवनभर जोपर्यंत मी असेल तोपर्यंत रामदासांनाची मला आठवण असेल. त्याचं कारण सांगतो. कारण कसं खावं ही एक गोष्ट रामदासांनी मला फार बारकाव्यानं सांगितली. वासुदेव महाराजाला नातू झाला गीतेश. आम्ही सगळे पैठणमध्ये होतो. आणि पैठणमध्ये आल्यानंतर मी म्हणलं तुळशीरामला, म्हणलं चौबदार साहेब आता पेढे खाऊ घालावं लागतात तुम्हाला. आता पेढे खाऊ घालावं लागतात म्हणल्यानंतर ते म्हणले हो द्या कीर्तन. पंचमीच्या दिवशी आम्ही कीर्तन झाल्यावर म्हणले चला आपण पेढे खायला जाऊ. बस स्टँडच्या समोर त्या हॉटेलमध्ये गेलो. आता मी कधी कुठल्या हॉटेलची पायरी चढलेलो नाही. ते स्वीट मार्ट ते सुद्धा मला माहीत नव्हतं. मग मला ते कसंच वाटायला लागलं. मी म्हणलं मी बाहेर उभा राहतो, तुम्ही जा पेढे काय आणायची ते आणा मग खाऊ. रामदासांनी असं हाताला धरलं, म्हणले महाराज हे हॉटेल नाही हो, हे स्वीट मार्ट आहे, चला मध्ये घेऊन गेले. आणि मध्ये घेऊन गेल्यानंतर गंमत अशी झाली की यांनी त्यांच्यासाठी एक वेगळा पेढा मागवला आणि माझ्यासाठी एक कुठला तरी फार भारीचा, त्याला काजू कतली वगैरे असं काहीतरी म्हणतात, एक वेगळा फार भारीचा म्हणे. त्याच्यानंतर पण अजून काही कधी जास्त खाल्ला नाही. तसा गरीबच माणूस आहे म्हणा मी. विठाला मग गेलो बरंच. आता रामदासांनाच्या सगळ्याच्या प्रेमाखातर होता हॉटेलमध्ये गेलो, काय ते स्वीट मार्ट असेल तिथे गेलो. आणि गेल्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी पेढा घेतला, माझ्यासाठी घेतला. मी तो पेढा उचलला आणि पटकन तोंडात टाकला आणि तसाच खाल्ला आणि खाली पायरी उतरू लागलो. त्यानं पुन्हा हाताला धरलं, म्हणले महाराज क्षमा मागून बोलतो. आता आपण महाराजां शिष्य हे नातं बाजूला ठेवू आणि एक सरळ वाक्य बोलू का? जनावरानं कडबा खाल्ल्यासारखा पेढा खाऊ नका ना. हो ना, शपथ खोटं बोलत नाही. जनावरानं कडबा खाल्ल्यासारखा पेढा नका खाऊ. मी म्हणलं काय, कशामुळं? ते म्हणलं अहो काही विचार करा, जनावराला तरी रवंत करता येते, आपल्याला खाल्लं की काहीच करता येत नाही. मी म्हणलं झालं काय अन्न एवढं? ते म्हणे महाराज विचार करा, आम्ही सगळ्यांनी घेतलेल्या पेढ्याच्या चौपट किमतीचा पेढा तुमच्यासाठी घेतलाय, जरा वेळ देऊन तर खा. मला ते वाक्य फार आवडलं. माझा पहिल्यापासून स्वभाव आहे, मी वाईटातूनही चांगलं घेण्याचा प्रयत्न करतो. लगेच त्याच्यावर राग वगैरे, मी गुरु घराण्यातला त्याने मला असे शब्द का बोलला, मी विचार केला अरे खऱ्या अर्थानं याच्यातूनही शिकण्यासारखी गोष्ट आहे. मी विचार केला की जर खायला चव देऊन आणि वेळ देऊन खावं लागेल. त्यांनी खाऊ मला खायला लावला, दुसरा पेढा घेतला, रामदासांनी माझ्या हातावर दिला आणि म्हणे महाराज आता वेळ देऊन खा. मी वेळ देऊन खाल्ला. मग त्या पेढ्यातले वेगळे वेगळे जे पदार्थ होते, ज्याचं मिश्रण त्या पेढ्यात होतं, ते सगळं मला नंतर लागलं, माझा चव लागली. आणि मग मी त्या दिवशी एक खरी गोष्ट शिकलो. म्हणलं जर भोजनाला जर वेळ देऊन चव दिली, तर भोजनाला वेळ देऊन जर आम्ही खाल्लं तर एका वेगळ्या वेगळ्या चवीचा आस्वाद निर्माण होतो. मग भजनाला सुद्धा आम्ही जर भजन आणि चिंतनाला वेळ जर दिली तर आम्हाला परमार्थाचा आनंद का निर्माण होणार नाही? विठाला चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी, ब्रह्मरस आवडी, ब्रह्मरस आवडी घेऊ ब्रह्मरस चवी चवी घेऊ घास. आता पुढं सांगू का, जसं त्यांचं एक आठवण राहील का, या हे चिंतन त्या रामदास अण्णामुळं माझ्या चिंतनामध्ये भर पडलेली बरं का. आता तसं हे प्रमाण तुमच्यामुळं. विठाला असो. सांगण्याचं तात्पर्य भाग एक आहे की आम्ही त्या चिंतनात रमलं पाहिजे. त्या अभंगाचा काय अर्थ आहे, त्या अभंगामध्ये काय भाव आहे, त्या अभंगात कोणती क्रिया आहे याचाही विचार केला पाहिजे. महाराज म्हणतात हळूहळू चाला, हळूहळू चालायला सांगितलं. आणि दुसरा नियम सांगितला, कोणी कुणाशी न बोला. बाबांनो हळूहळू चाला आणि कुणी कुणाला बोलू नका. दोन गोष्टी आहेत. साधना करत असताना त्या साधनेमध्ये शांतता पाहिजे, हळुवारपणा पाहिजे. जर हळुवारपणा नसेल तर ती साधना कुठेतरी बाधित होण्याची शक्यता असते. आणि जर आम्ही बोलू लागलो तर ती साधना कुठेतरी खंडित होण्याची शक्यता असते. आम्ही जर बोलत राहिलो, आपल्या चालण्याच्या क्रियेमध्ये आपल्यामध्ये प्रत्यवाय निर्माण होतात, मध्ये काहीतरी विचलितता निर्माण होते, चंचलता निर्माण
निर्माण होते आणि सगळ्या साधनेचा नाश होतो. गुरुवर्य भाऊंनीच स्वरचित दृष्टांत सांगावा. नंतर बऱ्याच महाराज लोकांनी तो कॅसेटमध्ये सांगितला, परंतु वस्तुस्थितीत गुरुवर्य भाऊंनी तो स्वरचित दृष्टांत भाऊंनी सांगत असतात की एकदा एका देवबाप्पानं म्हैस विकत घेतली. एका देवबाप्पानं काय केली? म्हैस विकत घेतली. आणि ती म्हैस विकत घेतल्यानंतर राखोळीवाल्याला विचारलं, का रे बाबा आमची म्हैस राखायचं तू काय घेशील? त्यानं सांगितलं, देवबाप्पा तसं तर काही मी शक्यतो जास्त कोणाकडून काही घेत नाही, आणि तुम्ही तर देवबाप्पा आहेत, नको बा तुमच्याकडून मी काही घेणार नाही, फक्त एक बोली बा, मी घरात येऊन बांधणार नाही आणि घरात येऊन सोडणार नाही. सोड बांध तुमच्याकडं आणि तुमची म्हैस मी फुकट सांभाळील. आता आम्हा महाराज मंडळीला आणि आम्हाला जे फुकट होईल का ते फार बरं वाटतं. विठाला वा 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 म्हणले, बरं झालं. रोज सोडायचं बांधायचं काम सुरू केलं देवबाप्पानं. आता नवीन घेतलेली म्हैस होती. 2-4 दिवस आठवणीनं सोड बांध झाली, पण ज्यांचे ते जुने नियम होते, पटकन सकाळी उठले, स्नान केलं, स्नान करून संध्येला बसले. त्या देवबाप्पाचा नियम होता, स्नान करून संध्येला बसलं की 2 तास पुन्हा बोलायचं नाही, काहीच बोलायचं नाही. मग ते आपला जपचाप सुरू. इतकी अवघड कंडिशन झाली. गडबडीनं स्नान केलं, देवबाप्पा जेव्हा पूजेला बसले आणि पूजेला बसल्यानंतर मग आठवण झाली, अरे म्हैस तर तशीच राहिली. आता काय करावं? बोलाव तर नियम मोडतोय, साधना मोडते, नाही बोलाव तर म्हैस उपाशी राहते. आता काय करावं? ह्या मौनवाल्याचं काय असतं? हे घरात बाया मुक्या होतात ना कधी? घरात का तुम्ही बोलत नाहीत का काय? बाय कशी काही वारं येतात ना, ज्या वाऱ्याच्या दिवशी माता मावल्या बोलत नाहीत, त्यांचं आमच्या घरात तर आदल्या दिवशीपासूनच चालू असायचं. आई आदल्या दिवशीच दणके देऊन सांगायची, उद्या मला मऊ नाही बरं का. मी म्हणलं, हे उद्याचं काढता आज काऊन काढायली मग? विठाला उद्या सकाळी मला स्नान झाल्याशिवाय बोलायचं नाही आणि मध्ये मला प्रश्न विचारायचे नाही. मग आम्ही आज मार खाल्लेल्याचा दुसऱ्या दिवशी काढायचो, मुद्दाम परेशान. विठाला परेशान होऊन जातो माणूस. हो या बाबानं विचार केला, आता म्हैस तर तशी राहील, करावं काय? मग त्यानं विचार केला, आपलं जे संध्या पात्र पेला पंचपाळे, त्याला आवाज केला, टन 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 टन, खन 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 वाजलं. जसं वाजलं तसं मधून त्या घरातली त्याची पत्नी जी होती ती बाहेर आली. पत्नी येऊन म्हणते, काय काही हवंय का? काही पाहिजे का? असं म्हणल्यानंतर त्यानं खून करायला सुरुवात केली. हो काय? त्याचा अर्थ असा होता की जसं जनावराच्या शिंगाला गुंडाळल्या जातं, दावं बांधल्या जातं, ती म्हैस दारात बांधलेली ती सोडून द्या. पण तिच्या लक्षात आलं नाही. ती म्हणली, काय पटका पाहिजे? काय पटका? तो म्हणला, काय कामा झाली? आता या मौन धरणाऱ्याला एक विषय असतो की त्याला रागही भरपूर येत असतो. विठाला रागाच्या भरामध्ये हो म्हणलं की ती माघारी गेली. पुन्हा थोड्या वेळाने खन 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 आली बाई. काय म्हणणं आहे म्हणल्यानंतर त्यानं मग काय केलं? त्याला वाटलं असं गुंडाळीला लक्षात नाही आलं, म्हणून त्यानं अशी खून केली. काय खून केली? अशी खून केली. अशी खून केल्यानंतर त्याला वाटलं आता तरी लक्षात येईल की म्हैस बांधलेली सोडून द्यायची आहे, राखोळी यायचा वेळ झालाय, म्हैस बांधलेली सोडायची आहे. म्हणून त्यानं अशी खून केली. बाईला वाटलं उपरणच द्यायचंय. ते म्हणते, काय मालक उपरणं द्यायचंय? काय उपरणं आणू का? ते म्हणलं पुन्हा चिडला. म्हणलं उपरणं मी म्हणतोय काय? ह्या बाईला बंद कळत नाही काय? परेशान झाल्यावर 10-5 मिनिटानं पुन्हा खन 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 बाई पुन्हा बाहेर आली. काय मालक काय म्हणणं आहे? आता त्याला वाटलं आता जर नाही बोललो तर आता बिघडेल, पण बोललो तर आपली साधना बिघडेल. म्हणून त्यानं सोपा उपाय केला. डोक्यावर असे शिंग ठेवले, असे हात शिंगासारखे केले आणि असं केलं म्हणतो, होय होय. जमलं का? भाऊच्या नंतर मलाच जमलंय. विठाला मग अशा पद्धतीपेक्षा, अशा कुठाण्यापेक्षा गुरुवर्य भाऊ म्हणत असतात, अशा साधना मोडून टाकण्यापेक्षा बोललेलं बरं. विठाला परंतु साधनेमध्ये बोललेलं चालत नाही. महाराज वर्णन करतात, हळूहळू चाला, कुणी कुणाशी न बोला. हळूहळू चाललं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये व्यत्यय निर्माण होऊ नये, त्याच्यामध्ये अधिक चंचलता निर्माण नाही झाली पाहिजे. कारण साधना शनैः पंथा शनैः कंथा शनैः पर्वत मूर्धनी, काही गोष्टी आहे हळूवार आम्ही परमार्थ केला पाहिजे. म्हणून भगवान म्हणतात, हळूहळू चाला, कोणी कुणाशी न बोला. मग सगळेजण आपल्या जीवनामध्ये
काय फलप्राप्ती होईल आणि पूर्वावस्थेचा काय त्याग करावा लागेल, त्याच्यापासून काही आपल्याला हानी आणि लाभ आहे का, याचा विचार विमर्श करू लागली. त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, अरे असा रूप प्रपंचाच्या मध्ये आपली आस्तिक्य बुद्धी ठेवण्यापेक्षा जो भगवान परमात्मा प्राप्त केल्यानंतर जन्मोजन्मीची तृप्तता आपल्या या उदराला प्राप्त होणार आहे आणि खरं जीविताचं इप्सित फल साध्य होणार आहे. असं असताना तुम्ही काय म्हणून त्या गोष्टीकडे रमता? अरे हा तोट्याचा प्रपंच टाका आणि परमार्थाचा स्वीकार करा शेवटच्या चरणात. मनता घाटे मनता घाटे भगवान परमात्म्याच्या ज्या चरित्रात्मक लीला आहेत त्याचं वर्णन करणं हे काल्याच्या कीर्तनाचं दंडक आणि बंधन अशा स्वरूपाचं आहे. आणि म्हणून आपण यथामती यथावकाश भगवंताच्या काही लीलेचं चिंतन करणार आहोत. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचं वर्णन करणं क्रमप्राप्त आहे. भगवान परमात्म्याने काय काय चरित्र केले साधू संत वर्णन करतात. गिरी गोवर्धन येणे भगवान परमात्म्याने केलेल्या अनेक लीलेचं चिंतन याच्यामध्ये आलं म्हणून हे प्रमाण मुद्दाम घेतलं बरं का. लक्षात ठेवा भगवंतानं काय केले चरित्र, यानं नवल केले, त्या नवलावाचा अंत नाही. म्हणून तर साधू संत वर्णन करतात ना, नवल केवडे केवडे नवल केवडे नवल केवडे
करतात भगवंतानं केलेला हा सगळा नवलाव आहे. म्हणून नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. भगवान परमात्मा नवलाव करणार आहे. आणि ह्यानी कोणकोणता नवल केला? महाराज म्हणतात गिरी गोवर्धन येणे उचलीला. भगवंतानं गिरी गोवर्धन आपल्या करांगोळीवर उचलला आणि करांगोळीचा जणू फार मोठा एक तिला आदर्श वा एक महत्त्व प्राप्त करून दिलं. लक्षात ठेवा, प्रत्येक बोटाचं काही महत्त्व गुरुवर्य भाऊ सांगत असतात कीर्तनामध्ये की या बोटानं आपण पितराला गंध लावावा, या बोटानं आपण स्वतःला गंध लावावा, या बोटानं आपण देवाला गंध लावावा, या बोटानं करंगळीनं काय करावं? अंगठ्यानं पितराला वगैरे तर्पणाला पाणी द्यावं. करंगळीनं काय करावं? करंगळीनं शाळेत गेल्यावर त्या करंगळीचं काम शाळेत गेल्यावर आहे. सर मे आय गो टू टॉयलेट, निघाले, त्याचं काम तिथेच. परंतु या करंगळीला जर कुठल्या विहित कार्यामध्ये फार विशेष महत्त्व जरी राहिलं नसेल, पण भगवान परमात्म्याने मात्र या करंगळीला फार मोठं विशेष महत्त्व दिलं. आणि एवढं विशेष महत्त्व आहे की भागवत कथा असली तर करंगळीचं महत्त्व आलं नाही असं होणार नाही. काल्याचं कीर्तन असेल त्याच्यामध्ये सुद्धा या करंगळीचं महत्त्व जेव्हा आम्ही गोवर्धनोद्धारण सांगू त्यावेळेस आल्याशिवाय राहणार नाही. कारण भगवान परमात्म्याने गोवर्धन पर्वत आपल्या नखाग्रावर करांगोळीच्या नखाग्रावर धारण केला. विठ्ठल गोवर्धन येणे उचलिला कालिया महासर्प. कालियासारखा सर्प त्याचा मर्दन भगवान परमात्मा करतात. क्षमा मागून बोलतो, लक्षात ठेवा. आपण जर परमार्थामध्ये आहोत ना तर आपण सुद्धा आमच्या अंतःकरणात असलेल्या कालियाचं मर्दन केलं पाहिजे बरं का. आमच्या अंतःकरण रूपी यमुनेमध्ये राहत असलेला कालिया त्यानं आपलं अंतःकरण रूपी यमुना सुद्धा मलिन केलेली आहे. म्हणून सगळ्यांनी हात जोडून विनंती करतो, आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळ्यांनी आपलं आपलं चित्त शुद्ध केलं पाहिजे. भगवान परमात्म्यानं त्या कालियाचं मर्दन केलं. तो काही सामान्य होता का? पण त्याचंही मर्दन केलं. भगवंतानं कालिया महासर्प नाथोनी आणिला जळत वनवा मुखीच ग्रासीला. भगवंतानं जळत असलेला 12 गाव जवळपास अग्नी लागला. भगवंतानं आ केला आणि सगळा अग्नी गिळून टाकला. जळत वनवा मुखीच ग्रासीला. आणि गिळिता आघासूर चिरोणी सांडिला. आघासूर जो भगवान परमात्म्याला गिळून टाकण्याचा प्रयत्न करत होता, भगवंतानं त्याला उभा चिरून फाडला. असंच भगवान परमात्म्याचं वर्णन तुम्ही आम्ही गायलं नाही. लक्षात ठेवा, हे वर्णन कोणी गायलंय? नका बाई वेदशास्त्र पुराण इत्यादी सगळ्यांनी त्याचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला. यथार्थतेनं सांगता आला नाही. परंतु तेच यथार्थता साधू भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये अवतीर्ण झालेल्या गोपिकांनी मात्र सांगितला. कारण मागे पुढे असलेल्याला सांगता येईल याची शाश्वती कमी असते, पण सोबतच्या असलेल्याला पक्क माहीत असतं काय नेमकं. त्या गोपिका त्या काळात होत्या म्हणून आयशा गोपिका त्या बोलती परस्परी. त्या गोपिका परस्परामध्ये बोलत होत्या आणि त्याचं चिंतन हे सगळं आहे. तो भगवान परमात्मा सगळ्याच्या अंतःकरणाला आनंद देणारा तो भगवान सगळीकडे खोड्या चोऱ्या करू लागला. परवाला आमच्या घरात दारी निघाला होता म्हातारा घेऊन येता काचा डेरा फोडीला सैरा त्यावरी. एक जण आली, आमच्या दारामध्ये म्हातारा झोपलं होतं आणि त्याच्या पोटावर याने डेरा फोडला. सांग तुझ्या लेकराला काही. यशोदे, अगं आम्ही गोकुळात राहावं का निघून जावं? यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे? जावं का इथून? म्हणले आम्ही गोकुळ सोडून. ती म्हणली नाही नाही, मी माझ्या पोराला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. ती म्हणली काय समजावून सांगण्याचा प्रयत्न करते? अगं आमच्या घरामध्ये दही दूध तूप लोणी ठेवायला तयार नाही. आवर घाल, नाही तर आम्ही बांधल्याशिवाय राहणार नाही. आवारी आवारी आधुनिक
गेलेत, अजून कुठपर्यंत लांबवलं पाहिजे? जरा घ्या आवरता घ्या. महाराज भगवान परमात्म्याच्या दारात जाऊन सगळ्या गोपिका बोलू लागल्या, आवरी आवरी आपुला कान्हा नाशियले आमच्या सुना. असं म्हणल्यावर यशोदेनं मात्र आता पाय आखडता घेतला. ती म्हणली नको बाई, काही कसं असतं, लोकापवादात भयम, सज्जनाचं लक्षण सांगितलंय शास्त्रामध्ये. जो 4 लोक काय म्हणतील याची काळजी करतो का, तो सज्जन समजा. विठ्ठल आजकाल तर कोणालाच कोणाची लाज राहिली नाही, कोणालाच कोणाची गरज राहिली नाही. परंतु लक्षात ठेवा, आपण असं वर्तन केल्यानंतर त्याचा परिणाम समाजावर काय पडेल आणि समाज आपल्याला काय म्हणेल याची ज्याला काळजी आणि लाज असते तो सज्जन असतो. विठ्ठल म्हणली नाही ग बाई, माझ्या लेकरावर नाही ते आफत येण्याची शक्यता दिसते. भगवान परमात्म्याला सांगितलं, कृष्णा आता तुला गाई सांभाळण्यासाठी अरण्यात जावं लागेल. लगेच भगवान परमात्म्याने आपल्या कॅबिनेट मंत्र्यांना बोलून घेतलं. चला म्हणले आता आपल्याला जायचं. म्हणले कुठं? आता आपल्याला गाई सांभाळायला जायचं. यारे सगळेजण आपल्या गाई वगैरे घेऊन या असं ठरलं. सगळे गोपाळ दारात आले आणि सगळे दारात आल्यानंतर नेमकं भगवंतालाच आवरायला उशीर झाला. मग भगवान परमात्मा कसं आहे, विनोदानं बोलतो बरं का, अतिशयोक्तीचं वाटलं तर क्षमा करा, तुम्ही सगळी ज्येष्ठांची सगळी मांदी आळी आहे. विनोदानं सांगतो, उशीर करायला कानाही उशीर करायला, नानाही उशीर करायला आहे. बाबा देवा चल लवकर. तितक्यात आईसाहेब कसा तरी मुकुट असा सजवत भगवंताला दारात आणलं आणि दारात आणल्यानंतर टचकन आईच्या डोळ्यात पाणी आलं. यशोदा माता म्हणते, अरे बाबानो तुम्हाला खरं सांगू का, माझ्या बाळाचा सांभाळ करा बरं का, जवळीच राहा. जवळीच खेळा जाऊन दूरी, जवळीच खेळा जाऊन दूरी, खेळा जाऊन दूरी, जवळीच खेळा जाऊन दूरी, सांभाळा मुरारी जान माझा, सांभाळा सांभाळा मुरारी जान माझा, प्राण सांभाळा मुरारी हे सांभाळा मुरारी, सांभाळा मुरारी प्राण माझा मुरारी, हे मुरारी हे मुरारी
आमच्या यशोदा मातेने सांगितलं, बाबांनो जवळच राहा बरं का, जास्त दूर जाऊ नका. माझ्या कृष्णाला, माझ्या कानाला तो फार राजस्व कुमार आहे, त्याची काळजी घ्या. असं म्हणल्यानंतर टचकन डोळ्याला पाणी आलं. पाणी जसं आलं तसं एक तोत्र गोपाळ होतं. गुरुवारी भाऊ नेहमी सांगत असतात की एक तोत्र गोपाळ होतं आणि ते तोत्र गोपाळ पुढं आलं म्हणतो, येवलं ललू येतं तर गलीत ठेवून गाव का त्याला पाठवा. येवलं ललू येतं तर गलीत ठेवून गाव का त्याला पाठवा. आता कसं असतं माहिती आहे का, ज्याला नेमकं तोत्र असतं का, हे तोत्रे लोक गप एक बसत नाहीत. पहा, ज्याला नाक नसतं का ते नथ घातल्याशिवाय राहत नाहीत. भले नथ मिळते आणि पुन्हा असं करते, अरे नाकाचा पत्ता नाही, कुठं नथ घालून मिरवायले. तोत्र 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 गप बसाव ना. पुढं बोलायला लागला, म्हणजे एवढं ललू येतं तर का त्याला पाठवा, घरीत ठेवून घ्या. यशोदा माता म्हणली, अरे मी घरी ठेवूनच घेणार होते, त्याच्यासाठी तर अट्टहास केला एवढा, पण काय करावं, बाकी जगाचा अपवाद यायला लागला. मी विनोदानं सांगत असतो, पूर्ण सांगत नाही. आता हुशार माणसं तुम्ही तुमचं समजून घ्या. एक तोत्र माणूस गणपती मंडळाचा अध्यक्ष झालं. तोत्र गणपती मंडळाचा अध्यक्ष झालं आणि गणपती मंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर गणपती विसर्जनाचा दिवस. मग काय गडबड करायला, तला 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 लवकल तला लवकल तला, थगले आले तला तला लवकल तला. आता काय लोकाला काहीच कळना. तला तला आलतीची वेळ झाली, तला लवकर. लोक आले, अरे गप बस ना, तसं नाही. अध्यक्ष आलेत, हे आले ते आले, सगळ्याची नावं सांगायला लागला. पुन्हा मोठ्याने म्हणला, तला थगल्यानी गजल करा, गणपती बाप्पा. इतक्यावर थांबला नाही, पुढे जे म्हणला ते अनुमान प्रमाण करा आणि तुम्ही तुमचा विचार करा. भाऊ आहेत म्हणून बोलत नाही. विठ्ठल गणपती बाप्पा मोठ्याने. मग लक्षात ठेवा, जे तोत्रे आहेत त्यांनी त्याच्या हिशोबानं राहावं, जे बोबडे आहेत त्यांनी त्याच्या हिशोबानं राहावं. आडनावाचे नाही बरं का. त्यानं मध्ये मध्ये गडबड करायला सुरुवात केली. आईनं सांगितलं, तो म्हणला, अगं आई जाऊ दे, सोडून दे त्याचा विषय. भगवान परमात्मा निघाले, भगवंतानं गायी तृप्त केल्या, सगळ्या खोड्या चोऱ्या अनंत भगवंताने केल्या आणि गायी तृप्त केल्यानंतर झाडाखाली उभ्या केल्यानंतर विचारलं, गोपाळानो चला खेळ खेळायचा का. सगळे म्हणले, नाही देवा, खेळ मोडावा परता. आता आपण खेळ मोडलेला बरा. त्याचं कारण आहे, वेळ झालेला आहे, तो आता उदरभरणाचा झालेला आहे. भगवंतानं सांगितलं, चला मग सगळ्यांच्या शिदोऱ्या आणायला सांगितल्या. काम सारून सकळ आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. सगळ्यांनी शिदोऱ्या आणल्या आणि शिदोऱ्या आणल्यानंतर भगवान परमात्म्याने त्याचा केला तो ऐक्य भाव केला, अर्थात काला केला. लक्षात ठेवा, काल्याचा स्थायी भाव हा ऐक्य आहे. मागे या वर्षीच्या काल्याच्या कीर्तनामध्ये पळशीमध्ये जे पहिलं वाक्य बोललो होतो, त्या दिवशी आमच्या आदरणीय बंडू काकाला भरपूर काळजी पडली होती. त्या दिवशी सलग 3 काल्याचे कीर्तन होते, परंतु त्या 3ही काल्याच्या कीर्तनात कुठेही मी कुठल्या कीर्तनात काय बोललो, हे जसं त्या मोबाईलवाल्याकडे रेकॉर्डिंग असतं की नाही, तसं मी कुठे काय महत्त्वाचं बोललो आहे हे माझ्याकडे कायम बुद्धीत स्मरण असतं. मी ते कधी विसरत नाही. या वर्षीच्या काल्याच्या कीर्तनाला प्रारंभच पळशीला इथून झाला होता. उपक्रमच माझा असा होता की काला म्हणजे ऐक्य, काल्याचा स्थायी भाव हा ऐक्य आहे. जोपर्यंत वेगवेगळे घटक एकत्र होत नाहीत तोपर्यंत आपण त्याला काला म्हणू शकत नाही. जसं वेगवेगळ्या याती कुळामध्ये जन्माला आलेले तुम्ही आम्ही एका मंडपाच्या खाली येतो, हा आमचा एक प्रकारचा काला आहे. आमचे वेगवेगळे विकार बाजूला जातात आणि एक भगवत प्राप्तीच्या मार्गावर आम्ही एकत्र येतो, हा विचाराचा काला आहे. तसं या ठिकाणी हा काला होतोय आणि भगवान परमात्म्याने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि तो काला केला, अर्थात ऐक्य केलं. आणि तो ऐक्य करणारा भगवान परमात्मा, त्यानं ते ऐक्य केलं. स्वतः काला वाटला. शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. बिभ्रद्वेनं जठरपटयो हो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानौ मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वप्रिसृतवहासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिश्री बुभुजे यज्ञ भुग्बाल केली. सगळ्यांनी गजर करा. पुंडरी गोपाल कृष्ण भगवान की जय.
भगवान परमात्मा ज्यावेळेस त्यानं काला वाटला त्याचं वर्णन शांतीब्रह्मनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज वर्णन करतात. खडके सोडिल्या मोठा आजीचा दही काला घुमटा घ्यारे घ्यारे दही भाता मा देतो पंढरीनाथ मुला करी पिंद्या वाटी तो शिदोरी घ्यारे घ्यारे दही भाता मा देतो पंढरीनाथ भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ घ्यारे घ्यारे दही भाता मा देतो पंढरीनाथ भानुदास ज्ञानेश्वर मावली विठ्ठल जय जय संपदा तुका मने गर्भवासी सुखे दास